हरे कृष्ण. प्रथम मंगलाचरण म्हणते, मग आपण वर्ग सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. नम ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चातदेशतारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. चला आता आपण चालू करूया. आपण पहिला जो अध्याय आहे ज्यामध्ये आपण शुद्ध भक्तीची लक्षणे बघतोय, तर त्या अध्यायामध्ये आपण थोडासा जो पहिलं वैशिष्ट्य होतं क्लेशाग्नी, तर ते आपण बरचसं बघितलंय. तर आता कोण सांगेल क्लेशाग्नी म्हणजे काय, शब्दाचा अर्थ? मी सांगू माताजी? सांगा. म्हणजे दुःखाचा नाश करणे. बरोबर. क्लेश म्हणजे दुःख, आणि ग्नी जेव्हा सफिक्स लागतो, अग्नी म्हणजे नाश करणे. तर आपण हे बघितलं होतं ना, की पहिल्यांदा आपण बघितलं क्लेश हा कशामुळे होतो. तर जेव्हा आपण जातो पाठीमागे जातो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की क्लेश हा अविद्येमुळे होतो. आणि जेव्हा क्लेशाग्नी म्हणजे आता जे पापाचे होणारे परिणाम आहेत ते तर पूर्णपणे नष्ट होतात, पण त्याची सुरुवात कुठून होते? पहिल्यांदा भक्ती जेव्हा करायला लागतो तेव्हा आपली अविद्या नष्ट होते. आपल्याला समजतं की आपली जी खरी आयडेंटिटी आहे ती काय आहे. आतापर्यंत आपण असंच समजतोय की हे शरीर म्हणजे मी आहे. आणि ही सायकल पण मी तुम्हाला सांगितली होती, तुमच्या लक्षात आहे सर्वांच्या? हो हो माताजी. आणि हे समजलंय ना, कारण हे जरा टेक्निकल आहे, याच्यामध्ये काही आपल्याला जास्त गोष्टी वगैरे सांगायला येत नाही, पण ही सायकल आहे. आणि मग मी तुम्हाला सांगितलं होतं की असं बऱ्याचदा आपल्याला दिसतं की एखादा माणूस खूप जोमाने भक्ती करतोय, परंतु त्याचं जे प्रारब्ध आहे
जे तुम्हाला दिसतंय की तो भक्ती करतोय, पण तरीही त्याचे क्लेश दूर होत नाहीयेत. तर असं नाहीये की क्लेश दूर होत नाहीये. ते दूर होण्याचं काम इथपासून चालू होतं. विद्या नष्ट होते, मग बीज, पाप आणि मग त्याच्या मनाचा कल सुद्धा पाप करण्याकडे राहत नाहीत आणि हळूहळू असं करता करता मग अप्रारब्ध नष्ट होतं आणि मग प्रारब्ध नष्ट होतं. तर ही जी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे त्याच्यामुळे आपल्याला पटकन आपल्याला असं वाटतं की हा भक्ती करतोय पण तरीही त्याचं प्रारब्ध नष्ट होत नाही. तर आता इकडे याच्याबद्दल मी थोडंसं बोलते. मग दुसरं लक्षण आहे ना शुभदा, तिकडे आपण वळू. तर आता हे जे शिल प्रभुपादांनी सांगितलंय की कुठलंही पाप कर्म आहे, याची तुलना त्यांनी एका रोगाबरोबर केलेली आहे. जेव्हा एखाद्या माणसाला रोग होतो आणि तो लगेच डॉक्टरांकडे जातो, तेव्हा खूप लवकर समजल्यामुळे अ, डॉक्टरांना ट्रीटमेंट देऊन त्याला पूर्ण बरं करायला सोपं जातं. परंतु तेच समजा जर आपण खूप उशिरा डॉक्टरांकडे गेलो, तर मग काय होतं आपल्याला बरं व्हायला खूप वेळ लागतो. तर देवाहुतीनी श्रीमद भागवतममध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आपण भक्ती करतो किंवा भक्ती योग करतो त्यावेळेला जरी आपण अगदी लोवेस्ट रंग मध्ये असू, म्हणजे समजा जर आपण चांडाळाच्या कुटुंबात जरी एखाद्याने जन्म घेतला तरी भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे की तो चांडाळ सुद्धा ब्राह्मणाच्या वर म्हणजे शुद्ध वैष्णव होऊ शकतो. आणि थोडे जरी प्रयत्न सुद्धा केले किंवा स्लाइट एंगेजमेंट भक्ती सेवेमध्ये, तरी देखील आपलं जे लो बर्थ म्हणजे आपली जी जात आहे ती खूप काही चांगली जरी नसली तरी ते डिस्क्वालिफिकेशन आता उरत नाही. आपण त्याला सरपास करू शकतो, आपण त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. तर आता जिकडे जिकडे हे जे भक्ती रसामृत सिंधू आहे, जिकडे जिकडे असे स्टेटमेंट्स केलेले आहेत, म्हणजे एक देवाहुतीने सांगितलंय किंवा पुढच्या आपण याच्यामध्ये बघू शुभदामध्ये जिकडे प्रल्हाद महाराजांची एक स्टेटमेंट आहे, तिकडे तिकडे श्रील प्रभुपादांनी म्हणजे जिकडे जिकडे स्टेटमेंट्स रूप गोस्वामींनी केले तिकडे तिकडे श्रील प्रभुपादांनी आपल्याला शास्त्रिक एव्हिडन्स दिलेला आहे की बघा शास्त्रामध्ये हे प्रूफ आहे की हो हे असं झालेलं आहे. आणि श्रील प्रभुपाद म्हणतात की आपण कितीही पाप केलं असेल आणि त्या कर्माचं पाप कर्माचे परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात आणि हे परिणाम एका मोठ्या मोठ्या पर्वता इतके आहेत. आणि तरी देखील जरी खूप आपला कार्मिक बॅलन्स आहे, श्रीला प्रभुपाद सांगतात द ब्राईट रे ऑफ होप इज डिवोशनल सर्व्हिस, म्हणजे एक मोठं आशेचं जे किरण आहे ते म्हणजे भक्तिमय सेवा. तर आता आपण कालपर्यंत विकर्मी होतो, पण जर आज आपण ठरवलं, कमिटमेंट दिली श्रीकृष्णांना की आजपासून मी तुमची सेवा करणार आहे, मी तुम्हाला शरणागत जाणार आहे, तर ती या भक्ती सेवेमध्ये ती कपॅसिटी आहे की कितीही मोठा पर्वत असेल की पापाच्या परिणामांचा कितीही मोठा पर्वत आपल्याला या जन्मात आपल्याला तो फेस करायचा आहे, त्याच्या सामोरं जायचंय, तरी देखील श्रीकृष्णाकडे ती ॲबिलिटी आहे की अनलिमिटेड आपले पाप कर्माचे परिणाम जे आहेत ते भस्मसात करून टाकतात. तर श्रीला प्रभुपाद सांगतात, म्हणजे आता
त्यांनी भागवतामध्ये श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलेलं आहे आणि शिला प्रभुपाद उद्धवाबद्दल आपल्याला त्यांनी या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की श्रीकृष्ण उद्धवांना सांगतात की भक्ती म्हणजे एका प्रज्वलित अग्नीसारखी आहे, ज्यामध्ये आता अग्नीमध्ये तुम्ही काहीही घाला, काहीही घातलं तरी त्याची राख होणार. त्याचप्रमाणे कितीही आपलं पापकर्म कितीही मोठं असेल किंवा जे परिणाम आपल्याला भोगायचे ते पण खूप खूप घोर असे परिणाम आहेत, तरी देखील श्री कृष्ण सर्व काही भस्मसात करू शकतात. अनलिमिटेड पाप आपण केलेली आहेत कितीही असतील तरी ते अनलिमिटेडली श्री कृष्ण ते भस्मसात करू शकतात. तर का असं सांगितलंय? शिला प्रभुपाद सांगतात की श्रीकृष्ण हे स्वतःच अनंत आहेत, ते स्वतःच अनलिमिटेड आहेत. त्यामुळे त्यांना हे जे काय भस्मसात करायचे आहेत आपली पाप, ते इमिजिएटली भस्मसात करू शकतात. आणि कसं आहे की आता हे पापांचं पर्वत आहे. तुम्ही असं म्हणू शकाल की हे पापांचा महासागर आहे आणि महासागरावरून एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जायला, म्हणजे आता समजा जर पॅसिफिक ओशन असेल, एका तीरावरून दुसऱ्या तीरावर पोहत जायला आपल्याला अशक्य आहे. पण समजा जर आपल्याला सांगितलं की एक वासरू आहे आणि वासरूची जी खुरं आहे त्याच्यामध्ये जितकं पाणी मावेल ते पाणी तो ओलांडून दाखव, तर आपण एकदम आनंदाने उडी मारू आणि ते ओलांडून दाखवू. तर त्याप्रमाणे म्हणजे तितकं आपलं एवढं कमी होऊ शकतं आणि भस्मसातही होऊ शकतं. पण जेव्हा आपण श्री कृष्णांची भक्ती करतो तेव्हा श्री कृष्ण आपल्यावर त्यांची इतकी कृपा दाखवतात की आपल्याला हे जे काय पापाचे परिणाम जे ते भस्मसात होतात. नाही जरी भस्मसात झाले तर अगदी काहीतरी थोडस उरतं की आपण त्या आनंदाने ओलांडू शकतो किंवा पार होऊ शकतो. मग आता हे जे मी तुम्हाला सांगितलं की एखादा चांडाळ कुटुंबामध्ये जन्म झालेला व्यक्ती आहे, एक चांडाळ आहे, तो देखील त्याचं देखील परिवर्तन एका वैष्णवात होऊ शकतं. म्हणजे इकडे श्रील प्रभुपाद सांगतात आणि ते पहिलं सनातन गोस्वामींनी सांगितलंय की जे बेस मेटल आहे त्याचं रूपांतर सोन्यामध्ये होऊ शकतं एका केमिकल प्रोसेसनी. तर त्याचप्रमाणे एखादा चांडाळ व्यक्ती आहे की म्हणजे त्याला त्याच्या ह्युमन लाईफला काहीच व्हॅल्यू नाही आहे, जो चांडाळ आहे, त्यांनी कधीही त्यांच्या घरी प्रसाद नसतो किंवा कधी त्यांनी शिक्षण नसतं, चांगल्या गोष्टी भक्तीच्या किंवा कृष्ण कथा ऐकलेली नसते, पण असा सुद्धा चांडाळ जेव्हा एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या संपर्कात येतो तेव्हा हा जो गुरु आहे तो त्याचं रूपांतर करू शकतो. ही इतकी एका वैष्णवामध्ये रूपांतर करू शकतो, इतकी या भक्ती प्रक्रियेत इतकी शक्ती आहे. तर कुठल्याही बॅकग्राऊंड मधून तुम्ही जरी आला असाल तरी या भक्तीमध्ये तितकी पॉवर आहे की तुम्ही वैष्णव होऊ शकता. आता हे शिला प्रभुपादांनी मग उदाहरणं दिली आहेत, खूप उदाहरणं दिली आहेत. तर त्यामध्ये एक उदाहरण म्हणजे मृगारीच आहे किंवा रत्नाकर, जो नंतर वाल्मिकी म्हणून प्रख्यात झाला. तर मृगारी हा कसा होता? हा खूप पापी होता. तो जे पशु आहेत त्यांना अर्ध मारायचा आणि असंच त्यांना मरत ठेवायचा, म्हणजे पूर्ण मरण न देता अर्ध मारून तसंच तो ठेवायचा. आणि त्या प्राण्यांना खूप क्लेश होत असे, विव्हळत असे ते, तरी देखील तो आपला तसाच त्याचं चालू होतं, त्याचा बिझनेस म्हणूया,
तसा चालू होता. आणि जेव्हा तिकडे नारद मुनी आले आणि त्यांनी मृगारीला बघितलं की अरे बापरे, हा काय करतोय, किती घोर पाप करतोय, तेव्हा त्यांनी फक्त एकच शब्द उच्चारला नारद मुनींनी. मृगारीला म्हटलं थांब. आणि हा एकच शब्द ऐकून थांब, मृगारी जो अनेक अनेक हिंस्रातले हिंस्र प्राणी जे आहे त्यांना सहजपणे तो मारत होता आणि समोरासमोर त्यांचा सामना करत होता, हा थांब एक शब्द नारद मुनीच्या मुखातून ऐकून तो जिकडे आहे तिकडे स्तब्ध झाला. आणि मग नारद मुनींनी त्याला विचारलं की तू असं प्राण्यांना अर्ध का मारतोयस, एक तर प्राण्यांना मारायचंच नाही आणि हे अर्ध मारणं म्हणजे तू किती पाप तुझ्यामध्ये तुझ्या जीवनात टाकतोयस. तर मृगारीला हे पाप पुण्य हे शब्द देखील माहित नव्हते. तर त्यांनी सांगितलं की हा माझा व्यवसाय आहे आणि माझ्या वडिलांनी मला शिकवलंय. आणि मग नारद मुनींनी त्याला सांगितलं हे तू जे काय करतोयस ते सगळं चुकीचं आहे. आणि मग त्याला सांगितलं की तू हरे कृष्ण महामंत्राचा जप कर, तुझं जे धनुष्य बाण आहे ते इकडे जो सरोवर आहे या जंगलामध्ये त्या सरोवरात टाक आणि त्याच्या सरोवराच्या बाजूला एक कुटीर बांध. तिकडे समोर एक तुळशी वृंदावन ठेव, तू आणि तुझी बायको या कुटीरामध्ये राहा आणि तुम्ही रोज हरिनाम संकीर्तन करा. मग त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी जेव्हा नारद मुनी तिकडनं चालले होते तेव्हा ती गोष्ट माहिती आहे तुम्हाला की आपल्या कुटीरातून या मृगारीनी बघितलं नारद मुनींना आणि अरे आपले गुरु आलेत म्हणून त्याला खूप आनंद झाला. मग तो बाहेर आला आणि लंगडत लंगडत एका पायावर लंगडी टाकून आणि अलगदपणे पाय जमिनीवर ठेवून तो चालत चालत त्यांच्याकडे आला. तर त्यांना दंडवत करायचा होता. तर दंडवत करण्या अगोदर त्यांनी एक चादर टाकली आणि मग त्यांनी दंडवत केला. तर का केला, कारण ज्या काही मुंग्या किंवा इतर छोटे किडे असतील तर जेव्हा आपण दंडवत घालतो तेव्हा आपल्या शरीराच्या भाराने या मुंग्या आणि किडे मरू शकतात. तर हे त्याला जो इतक्या मोठमोठ्या प्राण्यांना मारायचा, आता मुंगीला सुद्धा मारत नव्हता. तर आता तुम्ही म्हणाल की ही गोष्ट पुराणातली आहे, कारण आता या गोष्टी घडतात का, तर आता सुद्धा अशाच गोष्टी घडतात आणि भक्तीनी असंच परिवर्तन एखाद्या माणसामध्ये होतं. तर आता एक मी तुम्हाला श्रीला प्रभुपादांचीच गोष्ट सांगणार आहे. म्हणजे जो नारद मुनीचा इफेक्ट त्या मृगारीवर झाला तसाच त्यांचा सुद्धा इफेक्ट जो आहे प्रभुपादांच्या शब्दांमध्ये, इतकी शक्ती आहे, इतके शक्तिशाली आहेत श्रील प्रभुपाद की तोच इफेक्ट जो आहे तो अनेक लोकांवर झाला. तर एक टेनिस प्लेयर होता ज्याचं नाव होतं पीटर बुरवॉश. तर हा जो टेनिस प्लेयर होता हा वर्ल्ड फेमस होता आणि तो अनेकदा श्रीला प्रभुपादांना भेटला, त्यांच्याकडे बोलला आणि प्रभुपादांनी त्यांना लीडरशिप वर म्हणजे सर्वंट लीडरशिप म्हणजे ज्याप्रमाणे युधिष्ठिर महाराजांनी राज्य केलं, जेव्हा त्यांनी राज्य केलं, जेव्हा राज सिंहासनावर बसले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी नारद मुनींना विचारलं की कृष्ण प्रसन्न राहण्यासाठी मी कसं राज्य करू. आणि मग नारद मुनींनी त्यांना सगळं सांगितलं आणि त्यांनी सांगितलेल्या तत्वांवर त्यांनी राज्य केलं. म्हणजे युधिष्ठिर महाराजांनी राज्य का केलं की मला इतका पैसा मिळायला पाहिजे, सर्वांनी माझंच ऐकलं पाहिजे, कुठेही शोषण भाव नव्हता. पण मी इकडे अपॉइंटेड आहे, मला कोणी अपॉइंट केलंय राजा म्हणून, श्रीकृष्णाने. तर मला श्री कृष्णांना प्रसन्न ठेवायचंय. एक मिनिट मी फोन घेते. हॅलो. हा, बरं. हा, पाठवा पाठवा.
नेहमीच्या वेळेला पाठवा. हा, चालेल. बरं. सॉरी. तर हा जो टेनिस प्लेयर होता, हा मी युधिष्ठिर महाराजांचं सांगत होते. तर युधिष्ठिर महाराजांनी कसं राज्य केलं, की कृष्ण प्रसन्न कसे राहतील याला म्हणतात सर्वंट लीडरशिप. म्हणजे जरी ते राजे होते, पूर्ण जगाचे राजे होते, तरी ते कृष्णाचे सेवक होते. कृष्णाचे सेवक म्हणून त्यांनी राज्य केलं. तर ही जी लीडरशिपची प्रिन्सिपल्स आहेत, ही सगळी शिला प्रभुपादांनी त्या टेनिसपटूला, जो पीटर बुरबॉश आहे त्याला सांगितली. आणि मग त्यांनी एक पुस्तक पण लिहिलंय लीडरशिप प्रिन्सिपल्सवर. तर आता श्रील प्रभुपादांच्या संपर्कात तो आला आणि त्यांनी हे सगळं भगवद्गीता, श्रीमद भागवतम, श्रील प्रभुपादांनी लिहिलेली पुस्तकं त्यांनी वाचली. आणि मग त्याची फायनल टेनिस टुर्नामेंट होती. तर या चॅम्पियनशिपमध्ये, म्हणजे आता टेनिसमध्ये कसं असतं, तुम्ही कुठे उभं राहता त्याला फार महत्व असतं. कारण जो अपोनंट बॉल मारतो तो बॉल आपल्याला घेता आला पाहिजे. आणि हा आता फायनल टुर्नामेंट होती, त्याचे पण सगळे फॅन्स आले होते. आणि असं म्हणा की पूर्ण जग त्याला बघत होतं. आणि सर्वांची इच्छा होती की यांनीच ही टुर्नामेंट जिंकावी. आता तो खेळाच्या मध्येच तो जिकडे उभा होता तिकडनं तो रिलोकेट झाला. आणि रिलोकेट झाला तो आणि खेळला, आणि त्याच्यामुळे तो हरला, पण तो जिंकला नाही. तर त्याच्यानंतर त्याला बऱ्याच जणांनी विचारलं की तू तर नंबर वन टेनिस चॅम्पियन आहेस, पण तू असं का केलंस खेळाच्या मध्येच आणि तू हरलास का? तर त्यांनी उत्तर दिलं, तो जिकडे उभा होता तिकडे त्याला एक मुंगांची रांग येताना दिसली, आणि खेळता खेळता आपला पाय त्या मुंग्यांवर पडेल आणि त्या मरतील. हा, तर त्यांना तो काय स्वतःला म्हणाला की आय डोंट वॉन्ट अ ट्रॉफी ॲट द कॉस्ट ऑफ समवन एल्सेस लाईफ. तर म्हणजे इतकं जी गोष्ट मृगारीची तुम्ही आपण वाचली आहे, आपण ऐकली आहे, तीच गोष्ट श्रील प्रभुपादांच्या वेळेला त्यांच्याच एका भक्तानी हे दाखवली. म्हणजे की मला दुसऱ्यांना मारण्यामध्ये आता हे मारून मला ट्रॉफी नाही मिळवायची आहे. हा, म्हणजे तुम्ही बघा की तो जे श्रीला प्रभुपादांची शिकवण आहे, जे नारद मुनींनी ध्रुवला, प्रल्हादला शिकवण दिली, मृगारी, वाल्मिकी कोळीला दिली, तर तीच शिकवण श्रीला प्रभुपाद आपल्याला देत आहेत. आणि आपल्यामध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्मेशनची तीच पॉवर आहे त्या भक्तीमध्ये, जी पॉवर त्या मृगारीनी घेतली आणि तो मोठा वैष्णव झाला. तर आता बघा, तुम्ही असं म्हणाल की मृगारीला नारद मुनी स्वतः भेटले पर्सनली, किंवा हा जो पीटर बुरबॉश आहे याला श्रीला प्रभुपाद पर्सनली भेटले, पण आपलं काय? आपल्याला असं कोण असं शुद्ध भक्त पर्सनली भेटलेला आहे का? पण असं नाहीये. श्रील प्रभुपादांचं जेव्हा आपण वाचतो, त्यांची प्रवचन ऐकतो, प्रभुपाद वाणी वर तुम्ही बघा, खूप त्यांचे खूप म्हणजे सगळे लेक्चर सेव्ह केलेले आहेत. तर ते आपण नेहमी, तुम्हाला 5 मिनिटं वेळ असेल 5 मिनिटं, 15 मिनिटं वेळ असेल 15 मिनिटं, तर ते ऐकावा. आपल्यावर सुद्धा तोच इफेक्ट होतो जो या मृगारीवर झालेला आहे, तोच. बघा, आता तुम्ही जर तुम्हाला बघितलं एक 5 वर्ष अगोदर, 10 वर्ष अगोदर, आणि तुम्ही आत्ता तुम्हाला स्वतःला बघितलं, तर तुम्हाला तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन दिसतंय का? परिवर्तन झालेलं दिसतंय का? सांगा बरं मला. हो माताजी, हो माताजी. बरोबर आहे. हा, मग हे काय आहे? कारण तुम्हाला ती सुपिरियर टेस्ट
भक्तीची रुची जी आहे ती आता तुम्हाला त्याची चव तुम्ही चाखलेली आहे. तर या श्रील प्रभुपादांच्या शब्दांमध्ये किती पोटन्सी आहे बघा. किती जेव्हा आपण त्यांचं एखादं पुस्तक वाचतो तेव्हा आपल्या मनामधली ती हळूहळू अविद्या जी आहे त्याचा नाश होतोय. हळूहळू आपला जो कल आहे मनाचा तो भक्तीकडे वळतोय. तर हम्म. आपल्याला तर हे जे आहे क्लेशाग्नी, ही क्लेशाग्नी जी आहे ही याची जी पॉवर आहे ही फक्त भक्तीमध्ये आहे. बाकी कुठल्यामध्येही ही पॉवर नाहीये. मग त्याच्यानंतर श्रील प्रभुपाद आपल्याला उपदेशामृतामध्ये सांगतात की आता जेव्हा आपण असं धरूया की एक चोर आहे. हा, तो ऐकतो की चोरी केल्यानंतर काय काय परिणाम होऊ शकतात. पोलीस येऊन पकडून आपल्याला जेलमध्ये टाकू शकतात. आपल्याला इतकी इतकी फाईन भरावी लागते. आपण बदनाम होतो असं. मग केवळ ऐकून तो चोर म्हणतो नाही बाबा मी चोरी करणार नाही. हं, मग आणि एक चोर असतो जो आपण म्हणूया सेकंड लेवलचा आहे. तो काय करतो, तो म्हणतो बघूया तरी मला कोण पकडू शकेल. म्हणून तो चोरी करतो, त्याला पोलीस पकडतात आणि त्याला शिक्षा होते आणि मग तो कधीही चोरी करत नाही. म्हणजे याला काय आहे, पहिल्याला फक्त श्रवण करून सगळं समजतं. दुसरा जो आहे त्याला एक्सपिरियन्स घेतो तो की चोरी केल्यानंतर पोलिसांनी मला पकडलं आणि मग मला क्लेश सोसावे लागले. तर तो एक्सपिरियन्स अनुभवातून तो शहाणा होतो. पण काही जण असे असतात की ते चोरी करतात, त्यांना शिक्षा होते आणि असं करून करून देखील ते शहाणे होत नाहीत आणि ते चोरच्या चोरच राहतात. आता आपल्याला ठरवायचंय की केवळ ऐकून आपल्याला श्रील प्रभुपादांनी जे सांगितलंय तसं तसं आपल्याला करायचं आहे का, आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे का, हे आता आपल्याला ठरवायचंय. आता अ, अ, तुम्हाला माहितीये की एखादा माणूस जेव्हा चोरी करतो, चोरी जेव्हा तो करतो तेव्हा त्याला जोपर्यंत वेटिंग पिरियड आहे त्याला आपण अप्रारब्ध म्हणतो. आणि त्या प्रारब्धातला एक ऑफशूट जो आहे तो म्हणजे की चोरी करण्यासाठी आपली जी इच्छा आहे ती अधिक बलवान होते. हा, तर आता जेव्हा ही चोरी करण्याची आपली टेंडन्सी आहे ती अधिक बलवान होते. आता दर खेपेला तो अप्रारब्ध जो वेटिंग पिरियड आहे तो आपल्याला माहिती नाहीये. 1 महिना आहे, 6 महिने आहे, 6 वर्ष आहे, की आपल्याला पुढच्या जन्मात तो मिळणार आहे. मग जर आपल्याला पुढच्या जन्मात त्याचं अप्रारब्ध आपलं कंटिन्यू राहिलं आणि पुढच्या जन्मात आता त्याचा प्रारब्ध होणार आहे. तर पुढच्या जन्मामध्ये आपली जी मनाची टेंडन्सी आहे, मनाचा कल आहे, तो कुठे जातो? दुसऱ्यांना फसवण्याकडे जातो, खोटं बोलण्यामध्ये जातो. आणि हे जे संस्कार आहे हे आपल्या सूक्ष्म देहामध्ये म्हणजे मन, बुद्धी आणि मिथ्या अहंकार हे सूक्ष्म शरीर आहे. या सूक्ष्म शरीरामध्ये ते रुजले जातात. ते जे कुटम आहे की जो मनाचा कल आहे तो त्यात रुजला जातो सूक्ष्म देहामध्ये. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू आपला जो कल आहे खोटं बोलण्याकडे, लोकांना फसवण्याकडे, तो कल असा इंटेन्सिफाय होतो आणि मग तो प्रकट होतो आणि मग आपण ते
कृत्य करतो. तर आता जर तुम्ही बघितलं तर नेक्टर ऑफ डिवोशन भक्ती रसामृत आपल्याला काय सांगतं, की आपले गत जन्माचे संस्कार जे आहेत संस्कार, दॅट संस्कार इज द आर्किटेक्ट ऑफ फ्युचर. हा, म्हणजे पाच संस्काराज आर द आर्किटेक्ट ऑफ अ फ्युचर. आणि असं करून आपण एकसारखे क्लेशाच्या चक्रामध्ये सापडतच जातो, कारण आपले जे संस्कार आहेत ते आपल्याला सोडून जातच नाही, आपल्यामध्येच असतात. तर जेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा विचार येतो कुठलीही चुकीची गोष्ट करण्यासाठी, तिकडच्या तिकडेच आपण तो थांबवला पाहिजे. तेव्हा एक फक्त इच्छा असते, एक फक्त विचार असतो. आणि शील प्रभुपाद सांगतात की भक्तिमय सेवा जी आहे ती या चारी स्टेजेस जे आहे, स्टार्टिंग फ्रॉम अविद्या टू प्रारब्ध, या सगळ्या स्टेजेसना ती भस्मसात करते. आणि आपल्याला पण आता आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे, आपल्यामध्ये सुद्धा असू शकतात ना कुठले तरी पाच संस्कार जे आहेत ते रुजलेले आहेत. पण आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे की ते सीड स्टेजमध्ये माझ्या मनामध्ये असा विचार आलाय, मग आता मी काय करायचं? आता मी मंदिरात जाईन, मी सेवा करीन, किंवा मी घरी माझ्या मैत्रिणींना कीर्तनाला बोलवीन, मी बुक डिस्ट्रीब्युशनसाठी जाईन. अशा जेव्हा तुम्ही सेवा करता, कीर्तन वाढवता, तेव्हा तो जो विचार आहे तो विचार परत तुमच्या मनात येत नाही का? कारण तो भस्मसात होतो. आता पुढे इकडे श्रील प्रभुपादांनी लिहिलंय की शुकदेव गोस्वामींनी सांगितलंय की जेव्हा आपण दान, तप आणि कर्मकांडामध्ये जे विधी दिलेले आहेत, जे रेकमेंडेड प्रोसेसेस आहेत, की ज्यांनी आपण पाप कर्माचे परिणाम जे आहेत ते नलिफाय करू शकतो. तर इकडे शुकदेव गोस्वामींनी सांगितलंय की हे जे काय कर्मकांडामध्ये विधी सांगितलेले याचा इफेक्ट तात्पुरता आहे. आपण आपल्या मनामध्ये जे रुजलेलं जे बीजम आहे, म्हणजे जे तुमच्या हृदया मधली पाप करण्याची इच्छा आहे, ही जी इच्छा आहे ही इच्छा जात नाही. तुम्हाला टेम्पररी रिलीफ मिळू शकेल. तुम्ही जेव्हा दान करताय, तप करताय, त्या पिरियड पुरतं तुम्ही हे जे बीजम आहे हे सरफेस होणार नाही. पण हे सगळं झाल्यानंतर परत ते जे बीजम आहे ते अंकुरेल आणि तुम्ही पाप कर्म करा. आता तुम्ही बघा की अजामिल हा याचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता. तो वेदांमध्ये खूप शिकलेला होता. आणि अजामिल आणि एका वेशेला आणि एका माणसाला जंगलात बघितलं. जेव्हा तो जंगलामध्ये काही तुळस, दुर्वा आणि फुलं आणायला गेला होता, तेव्हा त्यांनी ते एका वेशेला आणि एका माणसाला बघितलं. आणि हे बघितल्यावर तो काय झाला, त्याचं एकसारखं चिंतन करायला लागला. आणि शेवटी त्यांनी त्या वेशेशी लग्न केलं. आता हे सगळं तो वैदिक प्रिन्सिपल्स मध्ये तो सगळे त्याला वैदिक मंत्र माहित होते. त्यांनी ती गोष्ट त्या वेशेला आणि त्या माणसाला आलिंगन ते एकमेकांना करताना बघितल्यावर सुद्धा तो वैदिक मंत्रांचं उच्चारण करू लागला. पण त्याचा इफेक्ट झाला का? नाही. म्हणजे ते बीज पापाचं बीज जे आहे ते इतकं पॉवरफुल असतं की तुम्हाला भक्तीशिवाय ते दुसरी कुठल्याही अन्य प्रक्रियेने ते बीज भाजलं जाऊ शकत नाही. ते बीज अंकुरतच दुसऱ्या कुठल्याही प्रोसेसनी. तर मग इकडे आपल्याला श्रील प्रभुपाद सांगतात की
तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टींकडून भक्ती केल्याने जे फळ मिळतं ते मिळू शकत नाही. त्याच्यामुळे भक्ती तुम्ही इक्वेट करू शकत नाही की दान किंवा इतर तपस्या किंवा इतर जे काय तुम्ही करता ते नाही. भक्ती जी आहे हीच हे जे पापाचं बीज आहे ती भाजू शकते. मग पुढे श्रील प्रभुपाद सांगतात की त्यांनी सांगितलंय की आपल्या मनामध्ये जे पाप इच्छा असतात त्याला वासनाचे विषारी साप असं म्हटलंय. तर या वासनाचे जे साप आहे जे हे विषारी शाप आपल्या मनामध्ये आहेत तर हे काय करतात आपल्याला सतत पाप करण्यासाठी ते एक प्रोत्साहन देत असतात किंवा पापाकडे आपल्याला ढकलत असतात. मग आता या जर यांना मारायचं या सर्पांना विषारी सर्पांना आपल्याला मारायचं असेल तर श्रील प्रभुपादांनी ही उपमा दिली आणि ही पद्मपुराणामध्ये सुद्धा आहे की आता एक जंगल आहे ज्या जंगलामध्ये अनेक विषारी साप आहेत. तर या सापांना मारायचं आहे तर तुम्ही कसं माराल सांगा बरं मला. जंगलला वणवा लागण्याशिवाय ते शक्य नाही. हा तर तेच आहे वणवा लागला तर ते जे ब्लेझिंग फायर आहे त्यांनी हे सगळे सर्प नष्ट होऊ शकतात. आता जे जमिनीवर साप आहे ते तर नष्टच होतील पण जे खोल आतमध्ये जमिनीत आहे ते सुद्धा त्या वणव्यानी बाहेर येतील आणि तेही मरतील. तर हे जे साप आहेत एकच प्रोसेस आहे की ते अग्नीनी ब्लेझिंग फायर वणवा जे आहे त्यांनीच ते मरू शकतात. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आपल्या मनामध्ये तितकेच इतके असंख्य विषारी साप आहेत आणि मी जसं तुम्हाला म्हटलं गत जन्मातलं कितीतरी अप्रारब्ध आहे जे अजूनही आपल्या सूक्ष्म देहामध्ये रुजलेलं आहे. बीजम अजूनही आपल्या सूक्ष्म देहात आहे आणि आपण किती गोष्टी आपण किती दान करू शकू किती तपस्या करू शकू हे तर शक्यच नाही. पण इकडे आपल्याला भक्ती रसामृत सिंधूमध्ये सांगितलंय ब्लेझिंग फायर इज लाईक एनलाइटनमेंट विच किल्स ऑल द स्नेक्स ऑफ मटेरियल डिझायर ॲट वन्स. म्हणजे एकाच वेळेला आपली अविद्या नष्टच होते आणि हे जे वासनांचे भौतिक वासनांचे जे साप आहेत हे सुद्धा पूर्णपणे मरतात एकाच प्रक्रियेने आणि ती म्हणजे भक्ती. तर आता तुम्हाला माहितीये की आपला क्लेश जो आहे क्लेशाचा रूट मूळ काय आहे ती म्हणजे अविद्या. जोपर्यंत आपण अविद्येत आहोत म्हणजे हे शरीर म्हणजे मी आहे ही आपली खरी आयडेंटिटी आहे का नाही. आपली खरी आयडेंटिटी काय आहे मी कृष्णाचा नित्य सेवक आहे. आणि जोपर्यंत आपण चुकीच्या आयडेंटिटी मध्ये असतो तेव्हा काय होतं आपण या भौतिक कल्मशात अडकून राहतो. सगळं जे काही भौतिक आहे ते आपल्या हृदयामध्ये साठतं. आता समजा जर एखादा माणूस खूप त्याला भूक लागली आहे आणि मी त्याला सांगितलं ये माझ्या घरी ये बस आणि समजा जर तो जिकडे बसलाय तिकडे मोठा आरसा आहे आणि मी त्या आरशाकडे बघितलं आणि त्याला जेवण दिलं तर त्याचं पोट भरेल का. त्याचं पोट कधीच भरणार नाही. का कारण तो रिअल पर्सन जो आहे जो खरा माणूस आहे तो उपाशीच राहिला. तसंच आपल्या बाबतीतही होतं की आपण आपली जी आयडेंटिटी आहे त्या आयडेंटिटी बाबत आपण गोंधळलेलो असतो आणि गोंधळलेल्या असल्यामुळे चुकीच्या आयडेंटिटीला आपण नरिश करत असतो आणि त्याच्यामुळे खरे आपण जे आहोत ना आपल्याला आनंद कधी मिळतच नाही. तर आता आता तरी कमीत कमी आपले डोळे उघडले पाहिजेत आणि आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर हे सगळं होतं
क्लेशाग्नीबद्दल. आणि एक आपल्याला माहितीये ईशोपनिषद मध्ये शिकलो की कृष्ण जो आहे त्याला अपाप विद्धम असं म्हणतात, म्हणजे प्रोफायलायटिक, की जिकडे आता हे उदाहरण दिलेलं आहे शिला प्रभुपादांनी, की समजा जर सूर्य आहे आणि त्यांनी दिलंय इफ देर इज अ पडल ऑफ युरिन, तर मग काय होतं की सूर्य जो आहे तो ती पूर्ण जागा शुद्ध करू शकतो, आणि तरीही देखील सूर्यावर तो इफेक्ट राहत नाही, युरिनचा इफेक्ट राहत नाही. तर तसंच त्याप्रमाणे तितकंच आपलं हृदय जे आहे ते सुद्धा अतिशय मलिन आहे, अतिशय. आणि ज्याप्रमाणे युरिनचा इफेक्ट सूर्यावर होत नाही, पण युरिन जे आहे ते शुद्ध होतं, त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपलं चित्त, आपलं हृदय सुद्धा कितीही मलिन असेल तरी देखील जेव्हा आपण श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा आपल्यावर सुद्धा तोच इफेक्ट दिसतो, आपण शुद्ध होतो. श्री कृष्णाच्या संपर्कात आल्यावर आपण सुद्धा शुद्ध होतो. आता हे आपलं क्लेशाग्नी झालंय. आता याच्यावर काही प्रश्न आहेत का तुम्हाला, क्लेशाग्नीवर? हरे कृष्ण माताजी. हा बोला. आता तुम्ही जे उदाहरण दिलं मृगारीचं आणि ते टेनिसपटूचं, तर माझा हा. प्रश्न म्हणजे असा आहे की काही काही लोक आता घरात, आता आपल्याला असं वाटतं की घरात झुरळ होतात, डास येतात, हम्म. मग त्यांचं आपण नायनाट नाही करू शकत का? कारण म्हणजे मी काही तसं हा प्रश्न शिला प्रभुपादांना विचारला होता, तर शिला प्रभुपादांनी काय सांगितलं, आता आपल्या घरी सुद्धा मुंग्या वगैरे येतात, मग आपण बेगॉन वगैरे मारतो ना, तर हो. शिला प्रभुपादांनी काय सांगितलं की शक्यतो तुम्ही हर्बल रेमेडीज वापरा. हम्म. आणि नाही हर्बल रेमेडीज वापरता आले उलटे डास. आता शास्त्रात असंही दिलंय ना, इफ एनी वन अटॅक्स यू आता शस्त्रांनी, तर तुम्हाला सुद्धा ते अटॅक केलाच पाहिजे, तुम्ही गप्प बसू शकत नाही. 6 गोष्टी दिलेल्या आहेत ना शिला प्रभुपादांनी पहिल्या अध्यायामध्ये, की जर तुम्हाला कोणी विषबाधा केली, तुमच्या पत्नीचं अपहरण केलं, जर तुम्हाला कोणीतरी लुबाडलं फायनान्शियली, हम्म. तुम्हाला तुमचं घर जे आहे त्याला जर कोणी बळकावलं. प्रॉपर्टी हडप केली, किंवा तुम्ही राहत्या जागेवर कोणीतरी अग्नी लावला, आणि कोणी जर आणि काय आहे, फायनान्शियल लॉस, प्रॉपर्टी लॉस, घराला हा, कोणी तुम्हाला शस्त्रांनी जर मारलं, हा, तर तुम्ही रिटॅलिएट करू शकता. या 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर इकडे शिला प्रभुपादांनी सांगितलंय की जे मॉस्किटोज आहेत, जे डास आहेत, त्यांचे अँटेना असतात ना, ते म्हणजे त्यांनी सांगितलं एक शस्त्रच झालं ना, ते आपल्याला चावतात, आणि आपल्याला काय माहित कुठल्या यांनी आपल्याला मलेरिया होऊ शकेल, डेंग्यू होऊ शकेल, काही होऊ शकेल ना, तर त्यांना मारलं तर चालतं. फक्त मारताना हरे कृष्ण महामंत्र म्हणा. म्हणजे हे आतताईमध्ये मोडतात ना सगळे? हा बरोबर, आता ताई. हा. पण मी बऱ्याचशा इस्कॉन मंदिरामध्ये बघितलं, तिथले ब्रह्मचारी प्रत्येकाच्या जवळ त्याची त्याची मच्छरदाणी असते. ते कुठेही ट्रॅव्हल करले तरी त्यांच्याबरोबर ती मच्छरदाणी हा, असते. म्हणजे ते ते श्रील ते मारत प्रभुपाद नाहीत. म्हणाले की पहिल्या या सगळ्या रेमेडीज घ्यायच्या आपण, हम्म, हम्म. म्हणजे मच्छरदाणी किंवा हर्बल स्टिक वगैरे मिळते बघा, ती अशी हो, हो. तुम्ही ओढली तुमच्या उंबरट्यापाशी किंवा घरी सुद्धा, ओटा जिकडे असेल तिकडे, की मुंग्या येत नाही. पहिल्यांदा हर्बल रेमेडीज, आणि मग नाहीच जर झालं तर मग आपण हे करतो, काय सांगा, त्यांना मग मारायचं. ओके, हं? धन्यवाद माताजी. हो. आता शुभदा. आता शुभदा, शुभदा म्हणजे
जेव्हा सगळं शुभ होतं तेव्हा आपण त्याला शुभदा म्हणतो. ऑल ऑस्पिशियसनेस. तर ही जी जे पहिलं वैशिष्ट्य होतं क्लेशाग्नी आणि हे दुसरं वैशिष्ट्य आहे शुभदा. या दोन्हींचा एक लिंक आहे. म्हणजे जसं क्लेश कमी 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 होत राहतात, तसं शुभदा जीवनात वाढत 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 राहते. म्हणजे एक पॅरामीटर कमी होतो आणि दुसरा पॅरामीटर वाढतो. आता हे जे क्लेशाग्नी आणि शुभदा या ज्या गोष्टी आहेत, या पूर्णपणे प्रकट आपल्याला कधी दिसू शकतात? निष्ठा जी आहे, तुम्हाला ते भक्तीच्या 9 पायऱ्या माहिती आहेत का? आणि कोण सांगू शकेल 9 पायऱ्या? हम्म. सांगा. श्रद्धा एक मी सांगितली. मग साधू संग, बरोबर. भजन क्रिया, मग बरोबर. अनर्थ निवृत्ती, बरोबर. त्याच्यानंतर निष्ठा, मग रुची, आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती. बरोबर. तर आता जेव्हा आपण निष्ठा स्टेजला येतो, निष्ठा ला जेव्हा आपण पोचतो, तेव्हा आपल्याला क्लेशाग्नी आणि शुभदा हे दोन्ही प्रकट झालेल्या दिसतात आणि आपल्याला जाणवतं. आता निष्ठा म्हणजे काय? तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय समजलंय? निष्ठा म्हणजे काय? कुठली स्टेज आहे निष्ठा म्हणजे? जेव्हा आपला एखाद्यावर विश्वास असतो. बरं. बरोबर आहे. दृढ आणि दृढता. दृढ श्रद्धा. हा, बरोबर. बरोबर. निष्ठा म्हणजे स्टेडीनेस, की तुम्ही साधने भक्तीमध्ये स्टेडी होता. हा, आणि स्टेडी झाल्यावर काय होतं, मग काहीही आपल्या समोर कुठलंही भौतिक संकट असेल, काही असेल, त्याच्याकडे आपण त्याच्यातून जातो, पण कुठेही आपली भक्ती सफर होत नाही. आता आपलं काय होतंय सांगा बरं तुम्ही मला. ही या स्टेजला आपण पोचलेलो आहोत का? नाही, आता कोमल श्रद्धा आहे. कोमल आहे. म्हणजे इतकं सुद्धा मी तुम्हाला सांगते, समजा जर एके दिवशी कामाची बाई आली नाही तर काय होतं सांगा बरं मला. त्रास होतो. त्रास चिडचिड होतो. चिडचिड आपण होते. चिडचिड कसा बसा जॉब करू शकतो ना. हो. आणि तेच 2 दिवस नाही आली, काही नाही आलं आणि सांगितलंही नाही आपल्याला, तर तिसऱ्या दिवशी आपण चिडतो की नाही, की मला का नाही सांगितलं तुम्ही, असं ना. हो. हां, तर हा जो आपल्यामध्ये एक प्रकारचा स्टेडीनेस पाहिजे ना, तो स्टेडीनेस निष्ठा स्टेजला येतो आणि मग त्याच्यानंतर तुमच्यामध्ये ही शुभदा आणि क्लेशाग्नी क्लेश कमी होणे आणि शुभदा वाढणे ही त्या स्टेजला आपल्याला दिसते. आता भक्तिविनोद ठाकूर होते, ते म्हणायचे की आपण कशी आपल्या घराची एक इन्व्हेंटरी घेतो ना. आपल्याला जर मॉलमध्ये जायचं असेल तर आपण बघतो की आता माझ्याकडे रवा नाहीये, मैदा आणायचा आहे किंवा नाचणीचं पीठ आणायचं आहे किंवा डाळ आणायची. आपण एक इन्व्हेंटरी घेतो, आपण एक लिस्ट करतो. त्याचप्रमाणे जो भक्त सिरियस आहे आणि ज्याला प्रोग्रेस करायचा आहे, त्यांनी आपल्या आध्यात्मिक जीवनाची एक इन्व्हेंटरी घेतली पाहिजे आणि दर 15 दिवसांनी अथवा एका महिन्यानी त्यात तुम्ही बघितलं पाहिजे. काय एक असे एका बाजूला लेफ्ट हँड साईडला एक कॉलम करायचा, नॉलेज, फेथ, मग तुम्ही तुमचे चॅन्टिंग राऊंड्स, मग एकादशी आणि जे काय काय अंग तुम्ही फॉलो करता, मंदिरात जाणे, मंदिरात सेवा करणे, हे आपण फॉलो करायचं. आणि एका महिन्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याची नावं लिहायची. उदाहरणार्थ डिसेंबर, जान, फेब. मग डिसेंबरमध्ये तुम्ही मंदिरात किती वेळेला गेला,
ज्ञानमध्ये मंदिरात किती वेळेला गेला? जर कमी वेळेला गेला तर का कमी वेळेला गेलात? नेमकं कारण काय होतं? 1 मिनिट हं. हॅलो? I don't have time now. Can you call me after 5? हं. तर असा आपण एक कॉलम करायचा आणि आपण बघायचं, की काय झालंय आपल्यामध्ये, की आपण मंदिरात का नाही जाऊ शकलो? किंवा एकादशी आपण पाळतोय, पण एक एकादशी अशी आली, की जी मी पाळू शकलो नाही किंवा त्या एरवी आपण मी एकादशीला फक्त एक वेळ फळं वगैरे खाते, पण या एकादशीला मात्र मी खिचडी पण खाल्ली आणि वरीचा भात पण खाल्ला सगळं. तर का? मग हे जेव्हा आपल्याला आपल्या समोर दिसतं, तेव्हा आपल्याला बरं नॉलेज, की आपलं जे नॉलेज आहे डिसेंबर, जान, फेब, मार्च मध्ये सेम आहे. पण एप्रिलमध्ये आपण सडनली एक रिअलायझेशन, एक साक्षात्कार आपल्याला असा होतो, की आपली भक्ती दृढ होते. मग तो काय झालेला आहे? हे जेव्हा टेबल करतो आणि आपण आपल्या समोर बघतो, तेव्हा आपल्याला जास्त आपण प्रोग्रेस करू शकतो. कारण जोपर्यंत आपण बघत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या चुका दिसत नाहीत. जेव्हा आपण समोर टेबल बघतो, तेव्हा आपल्याला समजतं, की आपण कुठे पाठी पडलोय. आता इकडे क्लेशाग्नीमध्ये आणि एक गोष्ट आहे, की जे आता मी तुम्हाला काय सांगितलं, क्लेशाग्नीमध्ये जेव्हा आपण भक्तिमय सेवा करतो, तेव्हा आपले क्लेश कमी होतात हळू आणि शुभदा म्हणजे ऑल ऑस्पिशियसनेस हळू वाढतो. तर जेव्हा अ, आपण बघतो की भक्त हे यांना अनेक क्लेशातून जावं लागतं. हां, तर आता अ, बघा आपण जेव्हा बघतो की एखादा जो भक्त आहे तो खूप नवीन आहे, कनिष्ठ अधिकारी आहे, तो करतोय सगळं सांगितल्याप्रमाणे सगळे रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करतोय, पण तरीही त्याच्यामध्ये क्लेश दिसतात. पण असं सुद्धा आपल्याला दिसतं, की जे खूप शुद्ध भक्त आहेत, उदाहरणार्थ प्रभुपाद, हे सुद्धा यांच्या जीवनात सुद्धा जर तुम्ही बघितलंय, तर खूप क्लेश आहेत. खूप क्लेश त्यांनी सोसले. पण त्यांना जेव्हा ते जहाजावरून चाललेले अमेरिकेला, तेव्हा त्यांना 2 हार्ट अटॅक्स आले. परत तिकडे गेल्यावर सुद्धा त्यांचं जे जीवन होतं ते सोपं नव्हतं. तर हे त्यांच्या जीवनामध्ये खूप क्लेश आहेत. जर तुम्ही श्रील प्रभुपाद लीलामृत वाचाल, तर तुमच्या डोळ्यातून नुसतं पाणी वाहेल. इतकं म्हणजे इतके ते क्लेश आहेत श्रील प्रभुपादांचे. तर पण हे जे क्लेश आहेत शुद्ध भक्ताचे, हे कृष्ण का देतो? त्या भक्ताचं त्या भक्ताची कीर्ती, त्या भक्ताची सतत लोकांनी स्तुती केली पाहिजे आणि तो कीर्तिमान झाला पाहिजे, यासाठी त्याला क्लेश दिले जातात. आणि कधीतरी त्या भक्ताच्या प्युरिफिकेशनसाठी, म्हणजे 2 गोष्टींसाठी क्लेश दिले जातात, ग्लोरिफिकेशन आणि प्युरिफिकेशन. आता अर्जुन सुद्धा कसा होता? तो श्रीकृष्णांचा भक्त होता, तो श्रीकृष्णांचा मित्र होता. तरी देखील त्याच्यावर एक महा संकट कोसळलं. त्याला आता त्याच्याच चुलत बंधूंबरोबर युद्ध करायचं होतं. मग हे याच्यातून अर्जुनाला का जावं लागलं? तो तर शुद्ध भक्त होता. पण याच्यात कृष्णाला अर्जुनाची कीर्ती जगभर करायची होती. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांना, श्रील प्रभुपादांना सुद्धा कीर्तिमान करायचं होतं. म्हणून ते त्यांना त्या शुद्ध भक्तांना कधी-कधी क्लेशातून जावं लागतं. आता जर तुम्ही बघितलं तर श्रील प्रभुपाद
प्रभुपादांनी पहिलं जे त्यांचं कीर्तन केलं ते टॉम्किन स्क्वेअर पार्क मध्ये केलं आणि कीर्तन करताना त्यांनी डोळे त्यांचे मिटले होते आणि जणू काही त्यांचा कन्सर्न नव्हता, कोण येतंय कोण ऐकतं नाही, मी कोणासाठी कीर्तन करतोय, मी कृष्णासाठी कीर्तन करतोय, मी डोळे बंद ठेवले आहेत आणि माझा जो रोल आहे किंवा इज टू प्लीज कृष्ण, हा, आणि त्याच्यामध्ये आय एम गोइंग टू गिव्ह माय बेस्ट शॉट. तर अशा तऱ्हेने ते डोळे बंद केले होते, त्यांच्या हातात मृदुंग होता किंवा करताळ होती आणि ते खूप छान छान अगदी कृष्णाच्या नामात डुंबून मग्न होऊन ते कीर्तन करत होते. तर बघा, म्हणजे तिकडे तुमच्या लक्षात येईल की त्यांचं कनेक्शन कृष्णाबरोबर किती किती खोलवर होतं, किती खोलवर होतं. आणि तेच नारद मुनी सुद्धा फिरता फिरता त्यांच्या विणेवर एकसारखं ते नारायण नारायण जप करत असतात आणि मग त्यांच्या शब्दांमध्ये इतकी पॉवर आली की मृगारीला एक शब्द ते बोलले थांब आणि तो तिकडे स्तब्ध झाला. हा, तर त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर अमेरिकन गव्हर्नमेंटला हे जी हिप्पी लोक होती यांचा खूप खूप उपद्रव झाला होता या हिप्पी लोकांमुळे आणि अ, अ, त्यांनी अनेक उपक्रम केले त्या हिप्पी लोकांना एलिव्हेट करायला किंवा ते जे सगळं करत होते ड्रग्ज घेणं वगैरे ते बंद होण्यासाठी, त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी त्यांनी अनेक उपक्रम केले जे पूर्णपणे हे ठरले, पूर्णपणे काय म्हणतात तसं त्याचा काही फायदा नाही झाला. अ, परंतु जे श्रीला प्रभुपादांनी काय केलं, त्या हिप्पीना एलिव्हेट तर केलंच, त्यांची चेतना जी आहे, जी भौतिक चेतना अगदी जड चेतना होती, तमोगुणातले होते, तर त्यांना तर त्यांनी कृष्ण भावनेपर्यंत त्यांची चेतना तर नेलीच आणि त्याशिवाय त्यांना जन्म मृत्यू चक्रातून मुक्त केलं. तर आता शुभदा जी आहे ही जर तुम्हाला चेक करायची असेल की खरोखर शुभदा ही माझ्या जीवनात प्रकट झाली आहे का, तर त्याला 4 काय म्हणतात असे चेक पॉइंट्स आहेत. एक म्हणजे तुम्ही जे काय करताय त्यांनी इतर आकर्षित होतायत का, तुम्ही जी ऍक्टिव्हिटी करताय त्यांनी इतरांना फायदा होतोय का, मग हे जी काय ऍक्टिव्हिटी तुम्ही करताय त्यांनी तुमच्यामध्ये सद्गुण निर्माण झालेले आहेत का, आणि जी ऍक्टिव्हिटी करताय त्यांनी तुम्हाला जो सुपिरियर जो श्रेष्ठ आनंद आहे तो मिळतोय का. तर या प्रत्येकाला आन्सर नाही 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 असेल तर मग आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला अ, अ, कृष्णाच्या खूप खूप शरण गेलेलं खूप शरण जायला हवं. म्हणजे आता आपल्या शरणागतीची एक लेवल आहे, ती लेवल वाढवायला पाहिजे. मग अशा वेळेला एखादा गुरु आहे तो आपल्याला मदत करतो आणि तो सांगतो की तुम्ही काय केलं पाहिजे, की कुठे तुम्ही अडकलाय, तुमचा का प्रोग्रेस होत नाहीये आणि गुरुनी सांगितलेल्या पावलांवर आपण चाललं पाहिजे. तर आता बघा, हे मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली आहे का की रूप गोस्वामी एकदा अ, अ, ध्यान करत होते. म्हणजे ध्यान म्हणजे असे हे जे षड गोस्वामी हे असं आपण म्हणूया की ऑलवेज हे ध्यानातच होते. तर एकदा ते यमुनाच्या काठी बसले होते आणि श्री कृष्णाच्या एका लीलेमध्ये मग्न होते. तर ते एका लीलेमध्ये मग्न असताना
काय होतं, ती लीला होती की राधा होती आणि तिला एक झाड होतं आणि त्याची डहाळी जरा उंच होती आणि त्या ढाळीवर आलेली फुलं तिला हवी होती. म्हणून तिने कृष्णाला हाक मारली की ही तू जी डहाळी आहे ती खाली कर, म्हणजे मला फुलं तोडायला ये. मग कृष्ण तिकडे आला आणि त्यांनी ती ढाळी खाली केली. ढाळी खाली केल्याबरोबर तिने ती ढाळी पकडली आणि फुलं काढण्यासाठी तिने परडी घेतली. तितक्यात कृष्णाने काय केलं, ती डहाळी आपला हात सोडला आणि डहाळी वर गेली. वर गेल्याबरोबर श्रीमती राधाराणी सुद्धा वर गेल्या तिकडे त्या ढाळी बरोबर. आणि मग ते जोरात हाक मारायला लागला, कृष्णा तू काय केलंस हे, मला खाली उतरव, खाली उतरव. आणि हे सगळं लीला बघून रूप गोस्वामींना खूप जोरात हसायला आलं. आणि त्याच वेळेला तिकडे एक वैष्णव चालला होता आणि त्याच्या पायामध्ये जरा लिंप होती, म्हणजे तो नीट जरा लंगडत चालला होता. तेव्हा त्या वैष्णवाला काय वाटलं की हे जे रूप गोस्वामी आहे ते मला नीट चालायला येत नाही, म्हणून माझ्या चालीकडे बघून ते हसतायत. असं झालं आणि तो घरी गेला. त्याच्यानंतर यांनी परत त्या लीलेवर ध्यान करायचा प्रयत्न केला आणि ते ध्यान त्यांना काही लागेना. ते ध्यान त्यांनी खूप प्रयत्न केला, ध्यान लागेना. मग त्याच्यानंतर ते गेले तिकडनं आणि त्यांची जी साधना होती, नाम घेणं, जे काही करणं, तर नाम घेण्यामध्ये सुद्धा त्यांना रुची येईना. तर मग ते आपले जे मोठे भाऊ सनातन गोस्वामी ते त्यांना गुरु मानत होते. तर ते सनातन गोस्वामींकडे गेले आणि सनातन गोस्वामींना त्यांनी घडलेला प्रकार सांगितला की का मला असं होतंय, मला नामात सुद्धा हल्ली रुची येत नाहीये किंवा माझं लक्षपूर्वक मी नाम घेऊ शकत नाहीये, तर काय झालं. तर मग सनातन गोस्वामी म्हणाले की तू एका वैष्णवाचा अपराध केलेला आहेस. मग यांनी म्हटलं कोणत्या, म्हणजे त्यांना तरी लक्षात येईना की मी कुठल्या वैष्णवाचा अपमान केलेला आहे. तर त्यांनी विचार केला पण नाही, ते म्हणाले मला माहित नाही. मग सनातन गोस्वामींनी त्यांना सांगितलं की तू सगळ्या वैष्णवांना या वृंदावनात जेवायला बोलव आणि जो वैष्णव तुझ्याकडे येणार नाही त्या वैष्णवाचा तू अपराध केलेला आहेस आणि त्याची तू माफी माग. मग त्यांनी जेवायला बोलवलं, सर्वजण आले पण तो वैष्णव जो लंगडत होता तो नाही आला. मग हे गेले, त्यांनी माफी मागितली आणि त्यांनी विचारलं माझा अपराध काय झाला. मग तेव्हा त्या वैष्णवानी सांगितलं की मी असा चाललो होतो आणि तू माझ्याकडे जोर जोरात हसला. तेव्हा रूप गोस्वामी म्हणाले मी तुझ्याकडे हसलो नाही, मी लीला बघत होतो आणि त्याच्यात मला हसू आलं. पण असं आहे की जेव्हा आपल्याला खूप खोल जायचंय कृष्ण भावनेमध्ये, तेव्हा काहीतरी अडथळे येऊ शकतात. तर हे अडथळे जर आले तर आपल्याला आपली भक्ती वाढवली पाहिजे अथवा आपल्याला आपल्या गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आता समजा जर आपल्या अंगावर खूप लहान मुलं असतात ना, खेळून आल्यानंतर ते चिखलाने माखलेले असतात, खूप धूळ असते अंगावर. तर मग आपण काय करतो, त्यांना सांगतो जा शॉवर खाली उभे राहा आणि चांगली आंघोळ कर, 5 मिनिटात बाहेर येऊ नको आपण म्हणतो. तर तिकडे त्यांना शॉवर मध्ये जास्त वेळ घालवावा लागतो, जास्त साबणाने अंग पुसावं लागतं, म्हणून ते मगच ते साफ होतात. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आपली जी भक्ती आहे ती वाढवली पाहिजे, जाणून वाढवली पाहिजे, म्हणजे आपल्याला तो इफेक्ट जे शुभदा आहे ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रकट होऊ शकते आणि ती आपल्याला दिसू शकते. मग याच्या पुढे मी जरा स्लाइड पुढे जाते. श्रील प्रभुपादांनी सांगितलंय की जो आनंद असतो रूप गोस्वामींनी तो 3 स्तरावर असतो, ते आपण बघूया.
मग त्यांनी ही उदाहरणं दिलेली आहे. बरं आता एक फक्त थोडं आणि मी सांगते, की आता हे जे कृष्ण भावना आहे, म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं, की शुभदा जी आहे त्याच्यामध्ये 4 चेक पॉइंट्स आहेत. एक म्हणजे की आपली ॲक्टिव्हिटी दुसऱ्यांना आकर्षित करते का? आपल्या ॲक्टिव्हिटीनी दुसऱ्यांना फायदा होतोय का? मग या ॲक्टिव्हिटीने आपल्यामध्ये सद्गुण निर्माण झालेले आहेत का? आणि आपल्याला श्रेष्ठ आनंद मिळतोय का? तर आता अ, असं लक्षात येतंय, की जेव्हा एखादा भक्त असतोय, तो हरिनाम कीर्तन करतोय, तर तो असं नाहीये, की फक्त प्रभुपादांनी भक्ती सिद्धांत सरस्वतींनी शिला प्रभुपादांना सांगितलं होतं. पाश्चात्य देशात गेल्यावर जरी कोणी तुझं लेक्चर ऐकायला आलं नाही, तरी लक्षात ठेव, तू ज्या खोलीत बसतोय तिकडे 4 भिंती आहेत, त्या सुद्धा ऐकणार आहेत. हां, तर आता जे हरिनाम कीर्तन आहे, तर हे हरिनाम कीर्तन जे आहे त्यांनी फक्त आपल्याला फायदा होतो असं नाही, पण दुसरे जे प्राणी आहेत, त्या प्राण्यांची चेतना सुद्धा बदलते. आता कित्येकदा असं झालंय म्हणजे एक व्हिडिओ क्लिप पण आहे, की हरिनाम कीर्तन करता करता जे पाश्चात्य देशामध्ये जे हरे कृष्ण फॉलोवर्स आहेत, तर कीर्तन करता करता त्यांच्या असं लक्षात आलं, की एक कुत्रा त्यांचं जे कीर्तन आहे, कीर्तन चालू असताना तो कुत्रा तिकडे आला. त्यांनी नमस्कार केला आणि कीर्तन संपेपर्यंत तो तिकडेच बसला. म्हणजे हे तुमच्या लक्षात येतंय का, की जे ॲनिमल्सचं प्राण्यांचं जे अक्षरशः थिक कव्हरिंग आहे त्यांचं, म्हणजे त्यांना त्यांचे जे सेन्सेस आहेत, जी इंद्रिय आहे, ती आपल्यासारखी त्यांना तर फॅसिलिटी नाहीये इंद्रियांची. पण तरीही त्या थिक कव्हरिंगच्या आतमध्ये जाऊन कुठेतरी त्यांच्या हृदयात बसलेल्या जीवात्म्याला या कीर्तनाचा स्पर्श झालेला आहे. म्हणूनच तो कुत्रा या हरिनाम कीर्तन होईपर्यंत तिकडेच बसला होता आणि त्यांनी प्रणाम केला. हं, किंवा आता एकदा शिला प्रभुपाद चालत होते, तर त्यांनी सांगितलंय जॉन लेनॉन एस्टेटमध्ये ते चालत होते. तर चालता चालता काय झालं, तिकडे एक मोठं वादळसारखं झालं. त्यांनी थंडरस्टॉर्म दिलेलं आहे तिकडे आणि तिकडे चालत असताना मध्येच श्रील प्रभुपाद थांबले आणि तिकडे काही झाडं होती. तर काही झाडांना ते तिकडे गेले आणि झाडांना त्यांनी मिठी मारली आणि मग ते पुढे गेले आणि असं पुढे गेले, तर हा जो थंडरस्टॉर्म होता त्याची इंटेन्सिटी खूप वाढली आणि मग ज्या झाडांना शिला प्रभुपादांनी मिठी मारली, ती झाडं बरोबर पडली होती. म्हणजे काय, त्या जीवात्म्यांना शिला प्रभुपादांनी त्या योनीतून मुक्त केलं आणि आपल्याला आपण एक झाड म्हणून बघतो, पण शिला प्रभुपाद कसे बघत होते, झाड नाही, त्या झाडाच्या एक जीवात्मा वास करीत आहे आणि या जीवात्म्याचा जो प्रवास आहे, त्या प्रवासात मी त्याला मदत करीन. असं होतं. तर आता इकडे शिला प्रभुपादांनी उदाहरण दिलंय चैतन्य महाप्रभूंचं. ते झारीखंड जंगलातून चालले होते. या जंगलामध्ये खूप हिंस्र प्राणी होते. पण जेव्हा त्यांनी संकीर्तन चालू केलं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तेव्हा काय झालं, सगळे जे हिंस्र प्राणी होते, ते आपली जी हिंस्रता आहे ते विसरले. म्हणजे वाघाच्या बाजूला एक हरण होतं. हं, हरणाच्या बाजूला साप होता, सिंहाच्या बाजूला हत्ती होता. असे हे सगळे प्राणी जे आहे
ते आपले मूळ स्वभावात आले. मूळ स्वभाव म्हणजे काय? मी कृष्णाचा नित्य सेवक आहे आणि हे सगळे माझे भाऊबंद आहेत. त्यांची मूळ स्वरूप स्थितीवर ते आले. तर अशा तऱ्हेने चैतन्य महाप्रभूंनी हे जे हिंस्र प्राणी आहेत त्या हिंस्र प्राण्यांना सुद्धा आपल्याकडे आकर्षित केलं. हा, त्याच्यानंतर एक गायीची गोष्ट आहे. मग आता 4:15 वाजले, मी थांबवते ही गोष्ट सांगून, की एक गाय होती मॉरिशसमध्ये आणि तिचं नाव विशाखा होतं आणि ती रोज टेम्पलमध्ये यायची. रोज कीर्तन म्हणजे कीर्तन जे चालू होतं ते अटेंड करायची. आतमध्ये नाही यायची, बाहेर बसलेली असायची. आणि मग कोणीतरी तिला कीर्तनमधल्या काही लोक आलेली, भक्त आलेली, तिला नेहमी थोडासा प्रसाद खायला द्यायचे. ती खायची आणि जायची. काही वर्षांनी टेम्पल अध्यक्षांनी अनाउन्स केलं की आता ते टेम्पलचं लोकेशन बदलताय, म्हणून आता पुढची जी मंगल आरती होणार आहे ती अमक्या अमक्या ठिकाणी जो नवीन व्हेन्यू होता तिकडे तुम्ही या, म्हणून असं त्यांनी अनाउन्स केलं. झालं. मग त्याच्यानंतर त्या पुढच्या मंगल आरतीला ही गाय गेली आणि ते दार बंद होतं, म्हणून ते आपल्या खुरानी तिकडे तिने असं त्या दारावर मारलं आणि तो टेम्पल प्रेसिडेंट आला आणि उघडलं आणि बघितलं, काय त्याला आश्चर्याचा धक्काच बसला की ही गाय आली आहे, ही विशाखा नाव होतं, ती आलेली आहे. मग तिकडे तिने सगळा प्रोग्राम अटेंड केला. तर अशा तऱ्हेने हे जी कृष्ण भावना आहे ती फक्त आपल्यापुरती सीमित नाहीये. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय, हे हरिनाम इतकं पॉवरफुल आहे की प्राण्यांच्या चेतनेमध्ये सुद्धा फरक पडतो. एक पुस्तक आहे ॲनिमल्स इन कृष्णा कॉन्शियसनेस. तर हे जे पुस्तक बघा, तुम्ही ॲमेझॉनमध्ये जर असेल ना तर ते तुम्हाला मिळू शकेल. तर याच्यामध्ये त्यांनी खूप उदाहरणं दिलेली आहेत की कसं प्राणी सुद्धा या हरिनाम कीर्तनाने त्यांना सुद्धा त्यांचा मधला, तुम्ही म्हणा, जीवात्मा जो सुप्त आहे तो जागृत झालेला आहे. तर म्हणजे हा एव्हिडन्स जो आहे हा असा कुठला तरी शास्त्रातला नाही, हे आत्ता घडतंय, अजूनही घडतंय. आता मी सुद्धा कोविडच्या अगोदर जेव्हा सकाळी वॉकला जात होते तेव्हा मी शिवाजी पार्कला जात होते. तर तिकडे एक माणूस एक कुत्रा घेऊन यायचा. तिकडे गणपतीचं मंदिर आहे आणि तो कुत्रा, तो एका ठिकाणी माणूस थांबायचा आणि असे 9:30-10च्या सुमारास तो येत असे आणि तेव्हा इतकी गर्दी, म्हणजे जे कोण फिरायला येतात किंवा जॉगिंगला येतात त्यांची इतकी गर्दी नसायची. 9 नंतर सगळी गर्दी कमी होते. तर हा माणूस उभा राहायचा आणि हा कुत्रा बरोबर 3 प्रदक्षिणा घालायचा. बरोबर 3. आता त्याला कसं समजतं 3 हा आकडा आहे, स्वतःहून मी बघितलंय. आणि मग तो त्या आपल्या याच्याकडे येऊन उभा राहायचा आणि त्याला कमांड्स पण समजायचे. म्हणजे कधीतरी आता समजा जर ज्याप्रमाणे काल दत्त जयंती होती तर अशा वेळेला जे मंदिर असते तिकडे खूप गर्दी असते ना, तर बरोबर तो त्याला सांगायचा गो गो म्हटल्यानंतर हा जायचा प्रदक्षिणेला, स्टॉप म्हटल्यानंतर हा थांबायचा. हा, म्हणजे की आता जाऊ नकोस, अजून वर्दळ आहे. तर हे तुम्हाला आत्ता सुद्धा दिसतं की ही जी प्राण्यांमध्ये सुद्धा कृष्ण भावना ही जागृत होऊ शकते. आणि आपल्याला तर हा मनुष्य देह जो आहे यात किती फॅसिलिटी दिली आहे श्रीकृष्णाने, बघा बरं. किती कपॅसिटी आहे आपल्यामध्ये आणि किती फॅसिलिटीज दिल्या. तर आपल्याला या सुवर्ण संधीचा उपयोग केला पाहिजे आणि श्री कृष्णाला पूर्ण शरणागती गेलं पाहिजे याच जीवनामध्ये. तर आता मी थांबवते.
मग आता इकडे पुढे शिला प्रभुपादांनी 8 सिद्धी आणि वेगळे वेगळ्या तऱ्हेचे आनंद याबद्दल सांगितलंय. तर आता तुम्हाला काही प्रश्न आहेत का? हरे कृष्ण माताजी. हा बोला. तुम्ही ते